नमस्कार. जर तुमच्या मनामध्ये काही वाईट विचार असतील किंवा काही वाईट गोष्टी सगळ्यांसोबत घडत असतात. काही जण यांना विसरून पुढे जातात, तर काही जण त्याच गोष्टीमध्ये अडकून असतात. तर त्याच गोष्टीमध्ये अडकून राहू नका. त्यातून बाहेर पडा. जितकं तुम्ही अडकून राहाल ना, तितकंच तुमचे गैरसमज आणखीन वाढत असतात. तर मला काय म्हणायचं आहे, तुम्हाला कोणावरती जास्त विश्वास आहे ना, त्या व्यक्तीला शेअर करा. शेअर केल्याने थोडंसं मन हलकं होत असतं. जर तेही तुम्ही करू शकत नसाल ना, तर एकच गोष्ट करा आणि 100% हे गोष्ट करून पहा तुम्ही. जर तुम्हाला कुठल्या देवावरती विश्वास असेल ना, एका ठिकाणी शांत बसा. त्या देवाला जे काही तुमच्या मनामध्ये प्रॉब्लेम असतील, जे काही वाईट विचार असतील ना, एकदा शेअर करून पहा. तर आपल्याला कधी-कधी वाटत असतो, की देवाला सगळं काही माहिती आहे, तरी देखील देव काहीच करत नाही. तर हा तुमचा गैरसमज आहे. तर मला एक सांगा, आपण पूर्णपणे देवाला आपलं मानलेलं आहे का? आपण त्याच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवतो का? नाही ना. आपण ना, आपल्याला कशाची गरज जर भासली ना, तर आपण सगळ्यांना विचारतो. जर कोणी मदत नाही केली ना, तर आपण काय करत असतो? देवाकडे जात असतो. तर शेवटी पर्याय म्हणून आपण देवाला निवडत असतो. ही चुकीची गोष्ट आहे ना. तर मला एकच सांगायचं आहे, देवावरती पूर्णपणे विश्वास ठेवा आणि कुठल्याही गोष्टीमध्ये जास्त अडकून राहू नका. जास्त जर अडकून राहिलात ना, तर याचं तुम्हाला पुढे जाऊन ना खूप त्रास होणार आहे. जितकं होईल तितकं यामधून बाहेर पडा. जर तुम्हाला पडता येत नसेल, तर जे काही तुमच्या मनामध्ये असतील, ते फक्त आणि फक्त देवासमोर मांडा. देव तुम्हाला यातून नक्कीच मार्ग दाखवेल. मी 100% तुम्हाला गॅरंटी देते, की तुम्ही यामधून नक्कीच बाहेर पडणार. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.